everyone, welcome to our channel DC Janata Say Yes. बाळांनो, हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये मी चॅप्टर वाइज डिटेल्ड स्ट्रॅटेजी शेअर करणार आहे फॉर द नेक्स्ट 2 मंथ्स. सो डिसेंबर टू जानेवारी 2 मंथ्स मध्ये एक्झॅक्टली प्लॅनिंगनी कसा अभ्यास करायचा त्याचं मी एक शेड्यूल बनवलेलं आहे तुमच्यासाठी. आणि बाळांनो, मला मान्य आहे की हर सब्जेक्ट टीचरला वाटतं की अरे यार यांना तर आपलाच सब्जेक्ट आहे, बट आय नो तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो सगळेच असतात. सो मी टार्गेट सेट केलेले खूप कमी आहेत, बट बाळांनो आय प्रॉमिस यू तुम्ही जर हे ऑनेस्टली फॉलो केलंय तर तुम्ही डेफिनेटली अजूनही वेळ गेलेली नाहीये. यू कॅन स्टिल ब्रिंग द सिलेबस इन युअर कंट्रोल. ओके, लेट्स स्टार्ट. ओके, सो आय हॅव डिवाइडेड आर 2 मंथ्स इंटू 4 स्लॉट्स. 4 स्लॉट मध्ये मी डिवाइड केलंय. फर्स्ट स्लॉट आहे 1 डिसेंबर टू 15 डिसेंबर. स्लॉट 2 आहे 16 डिसेंबर टू 30th. स्लॉट 3 आहे 1 जॅन टू 15 जॅन आणि फायनल स्लॉट आहे 16 जॅन टू 30th जॅन. ओके, सो दीज आर आर स्लॉट्स. लिहून घ्या बाळांनो. आता बघूयात स्लॉट 1 मध्ये काय करायचं. बाळांनो, आपला स्लॉट 1 सुरू होतो फ्रॉम 1 डिसेंबर टू 15 डिसेंबर. आता जेव्हा एक्झाम जवळ आलेली असते ना तर आपल्याला खूप प्रेशर येतं रिव्हिजनचं. सो हाय वेटेज टॉपिक्स ना, मग एवढे मोठे मोठे टॉपिक्स आहे की आपल्याला वाटतं सोड यार हे होणारच नाही, किंवा आपण त्याच्यातलं फक्त आय एम पी कव्हर करतो. सो मी हे हाय वेटेज टॉपिक्स फर्स्ट स्लॉटमध्ये ठेवलेत. सो यू हॅव अ लॉट ऑफ टाइम टू प्रिपेअर दीज टॉपिक. जास्त स्ट्रेस नसेल आणि काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते विचारूही शकता टीचर्सला आणि ते डिटेलमध्ये टॉपिक्स कव्हर करू शकता. सो फर्स्ट स्लॉटमध्ये आय हॅव केप्ट म्हणजे 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर तुम्हाला हे 5 टॉपिक करायचे. फर्स्ट इज थर्मोडायनॅमिक्स. वेटेज तुम्हाला दिसतंय 6 मार्क्स. पी ब्लॉक ॲल्डिहाइड पी ब्लॉक, DNF ब्लॉक, सोल्युशन आणि कोऑर्डिनेशन. सोल्युशनचं वेटेज कमी आहे पण मी तो इथं याच्यासाठी ॲड केला आहे कारण इझी टॉपिक आहे. त्याचे पूर्ण व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे आणि जे टॉपिक्स बोर्डवर लिहिलेत त्याचे मी कोऑर्डिनेशनचे लेक्चर्स टाकलेत, सोल्युशनचे टाकलेत आणि थर्मोचे. या तिन्ही टॉपिक्सचे लेक्चर्स अवेलेबल आहे. मॅम, टॉपिकचा अभ्यास कसा करायचा. बाळांनो, पहिले तर तुम्ही व्हिडिओ जर बघत असाल किंवा तुम्ही कुठे क्लासला जात असाल तर त्या टॉपिकची थिअरी प्रिपेअर करा. थिअरी प्रिपेअर झाली की एक्सरसाइज क्वेश्चन्स निग्लेक्ट करू नका. बाळांनो, तुम्हाला असं वाटत असेल एक्सरसाइज क्वेश्चन येतात का, तर येस माय डिअर स्टुडंट्स, ॲटलिस्ट 50% क्वेश्चन तर एक्सरसाइजमधून गॅरंटीड येऊ शकतात. सो थिअरी प्रिपेअर करा टॉपिकची प्रॉपरली. व्हिडिओज बघून किंवा कोचिंग क्लासेसमध्ये झालं असेल तर तसं नाही तर व्हिडिओज तर अवेलेबल आहे. त्यानंतर गो फॉर द एक्सरसाइज क्वेश्चन आणि फक्त जायचं shala.com सर्च करायचं की PYQs ऑन द टॉपिक थर्मोडायनॅमिक्स, PYQs ऑन द टॉपिक DNF ब्लॉक. ओके, सो हा झाला फर्स्ट स्लॉट. स्लॉट 2 16 डिसेंबर टू 30th डिसेंबर. 31st तुम्हाला रिलॅक्स करायला टाइम दिलाय. ओके, सो हॅलोजन, अल्कोहॉल, ॲल्डिहाइड, अमाइन्स अँड पॉलिमर. बाळांनो, इथे मी तुम्हाला पूर्ण ऑर्गॅनिकच दिलंय. मॅम, पूर्ण ऑर्गॅनिकच का दिलंय. राजांनो, ऑर्गॅनिकमध्ये असं कधीच होत नाही की एखादा हॅलोजन क्वेश्चन पर्टिक्युलर हॅलोजन पासूनच असतो. सो हॅलोजन आणि अल्कोहॉल मिक्स करून एक क्वेश्चन येतो. अल्कोहॉल सोबत ॲल्डिहाइड मिक्स होतो, ॲल्डिहाइड सोबत अमाइन्स मिक्स होतो. सो देर आर मिक्स्ड क्वेश्चन्स. मग ऑर्गॅनिक जर तुम्ही पूर्ण एका स्लॉटमध्ये केलं तर PYQs करताना सगळे रिॲक्शन्स तुम्ही सोबतच करू शकता. बोर्डवर दिलेल्या टॉपिक्सपैकी मी व्हिडिओजमध्ये हॅलोजन कव्हर केला आहे, अल्कोहॉल कव्हर केला आहे आणि पॉलिमर कव्हर केलेला आहे. पॉलिमर इज तो व्हेरी चिंदी बाळांनो. तुम्ही जर तो व्हिडिओ पण बघितला ना आरामात होऊन जाईल. ओके, मग सेम पॅटर्न, बट ऑर्गॅनिकसाठी एक्सरसाइज क्वेश्चन तर आहे, बट तुम्हाला ऑर्गॅनिकसाठी PYQsवर खूप फोकस करायचा आहे. म्हणजे जसं मी सांगितलं या मागच्या स्लॉटमध्ये एक्सरसाइज क्वेश्चन्सवर जास्त फोकस करा. इथे बाळांनो PYQsवर फोकस करा. मी PYQsचाही व्हिडिओ टाकेल ऑर्गॅनिकचा आणि रिॲक्शन्सचा, नेम्ड रिॲक्शन्सचा, बट ह्या टॉपिक्समध्ये फोकस ऑन द PYQs. देन कमिंग टू स्लॉट 3. आता मी कमी वेटेजवाले सगळे टॉपिक्स लिहिलेत. आयोनिक इक्विलिब्रियम, व्हेरी व्हेरी इझी. त्याचा मी व्हिडिओ टाकलेला नाही आहे बट टाकणार आहे लवकरच. आणि त्यानंतर आहे सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेटचा मी व्हिडिओ आय थिंक सो टाकला आहे, येस मे बी टाकलेला आहे, आय डोंट रिमेंबर, चेक करा. केमिकल कायनेटिक्स, बायोमॉलिक्युल्स आणि ग्रीन केमिस्ट्री. ओके, सो हे सगळे टॉपिक स्लॉट 3 मध्ये करून घ्या. सेम जो मी पॅटर्न सांगितला,
कवर द थिअरी पार्ट फ्रॉम द व्हिडिओज और कोचिंग क्लासेसमध्ये झालं असेल तर ते, देन कवर द एक्सरसाइज क्वेश्चन अँड देन कवर द PYQs. त्यानंतर 16 to 18 Jan कवर द टॉपिक इलेक्ट्रोकेमिस्ट्री. तो शेवटचा राहिला होता म्हणून मी तो असा वेगळा लिहिलाय आणि तो कवर करून घ्या. उसके बाद आता बघा डेट्स काय काय राहतात. 19, 20, 20 सो ऑन. आता 19 आणि 20ला बानो खूप वेळ असं होतं की वी मेक टाइम टेबल बट वी फेल टू फॉलो इट. मध्ये लग्न आलं म्हणजे तुमचं नाही, कोणाचं तरी घरात लग्न असेल, फंक्शन असेल, गेस्ट आले, समडे यू आर नॉट फीलिंग वेल, कधीतरी असं होतं वी फील व्हेरी डिमोटिवेटेड, मूड नाही आहे, सो दॅट डे वी कांट स्टडी. सो त्या दिवशी थोडंसं तो स्किप करा, टेक अ ब्रेक, रिलॅक्स करा, चिल करा, स्ट्रेस घेऊ नका. आणि त्या दिवशी राहिलेल्या बॅकलॉगसाठी मी 2 दिवस ठेवलेत. सो 2 दिवसात हे बॅकलॉग कव्हर करा. त्यानंतर 21 आणि 22ला हे सगळं कधी होतं आहे आता जानेवारीमध्ये. 21 आणि 22ला प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर कवर करा. 2022चा प्रीवियस इयर क्वेश्चन कवर करा. इकडे सेक्शन ए आणि डी करा. 21ला सेक्शन ए करा प्लस सेक्शन डी करा आणि इकडे सेक्शन बी करा प्लस सेक्शन सी करा. डी मोठा आहे ना म्हणून तो ए सोबत दिलाय. ठीक आहे. त्यानंतर 23 आणि 24 तारखेला 2023चा पेपर सॉल्व करा. कोणत्या वर्षीचा करा? इयर 2023. त्यानंतर 25 आणि 26ला इयर 2024चा पेपर सॉल्व करा. ठीक आहे. सो आता ॲज ऑफ नाव तुमचं रिव्हिजन झालंय, एक्सरसाइज क्वेश्चन झालेले आहे आणि तुम्ही PYQs पण सॉल्व केलेत. आता 27ला होल सिलेबसचं रिव्हिजन करा 1 दिवसात आणि 28ला ऑन अ सिरियस नोट 3 तास एका जागी बसायचं आहे आणि 70 मार्क्सचा ऑनेस्टली पेपर द्यायचा आहे. त्यानंतर 29ला रिव्हिजन करा आणि 30thला परत एक ऑनेस्टली पेपर द्या. सो ॲटलिस्ट बाय दिस टाइम टेबल यू विल सॉल्व 2 प्रिलिम्स स्ट्रिक्टली. ओके. त्यानंतर बाळांनो राहिला प्रश्न कोणत्या टॉपिकमधून काय करायचं किंवा मॅम PYQs घ्या व्हिडिओवर, तर डू नॉट वरी, मी आता 12thचा भरपूर सारा कॉन्टेंट घेऊन येते आणि तुमच्या सगळ्यांसाठी एक न्यूज पण आहे. ती रिलेटेड टू बोर्ड्स आहे, सिक्रेट आहे. ती न्यूज आम्ही लवकरच डिस्क्लोज करू ऑन आवर चॅनल DC जनता आणि इंस्टाग्रामवर DC जनताला आम्ही एक तुम्हाला सुपर्ब न्यूज देणार आहोत बोर्ड्सची. सो डोंट वरी, बोर्ड्सचा खूप सारा कॉन्टेंट येतोय आमचा. 1 मार्क क्वेश्चन्स मी घेऊन येते, एक्सरसाइज क्वेश्चन्स घेऊन येते, खूप सारे एक्सरसाइज क्वेश्चन लाईक 5-5 टॉपिकचे. आणि दुसरी गोष्ट, नेम्ड रिॲक्शनचा सुद्धा व्हिडिओ ह्या वर्षीचा मी यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे. ऑल द नेम्ड रिॲक्शन्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो नेम्ड रिॲक्शनवर क्वेश्चन आला, डिरेक्ट क्वेश्चन आला तर तुम्ही तो आसानीने अटेम्प्ट करणार. ओके. सो डोंट वरी, तुमचे काही नीड्स असतील, तुमचे काही हेल्प हवी असेल, योर नीड इज आर डिमांड. सो you can just tell us whatever material you need and we will help you. boards पर्यंत तुमचा साथ सोडणार नाही. and keep studying, happy studying, keep smiling. काय म्हणतात, good luck. Thank you.